नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पार्ट्स ऑफ स्पीच या प्रकाराचे माहिती पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन हा प्रकार पाहिला. नाऊनची सगळ्या प्रकारची माहिती आपण त्यामध्ये पाहिली. आपण या व्हिडिओमध्ये प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम या बाबतीतची माहिती आपण पाहणार आहोत. आता याची व्याख्या आपण प्रथमतः समजून घेऊ. व्हॉट इज मीन बाय प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय बघा, ए वर्ड दॅट इज युज्ड इन्स्टेड ऑफ ए नाऊन इज कॉल्ड प्रोनाऊन. ए वर्ड विच इज यूज्ड किंवा दॅट इज युज्ड इन्स्टेड ऑफ ए नाऊन इज कॉल्ड प्रोनाऊन. म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा राजू आहे, राजूच्या बदल्यामध्ये ही असं आपण सर्वनाम वापरतो. रेखा आहे, रेखाच्या बदल्यात आपण सी हे सर्वनाम वापरतो. आता बॉईजच्या बदल्यामध्ये दे असं आपण सर्वनाम वापरू शकतो. तर या प्रकारे हे सर्वनाम आहेत. तर आता सर्वनाम बरीचशी आहेत. या सगळ्या सर्वनामांचं क्लासिफिकेशन किंवा त्याची वर्गवारी केली जाते. तर बघा, या ठिकाणी सर्वनामांचे प्रकार, काइंड्स ऑफ प्रोनाउन्स, सर्वनामांचे प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. आता याचे एकूण आपल्याला या इंग्रजी भाषेमध्ये 3 पुरुष या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता हे 3 पुरुष कोणकोणते आहेत? आता बघा, त्यातला प्रथम पुरुष आहे फर्स्ट पर्सन. आता फर्स्ट पर्सन त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल ही सर्वनामं आपल्याला लक्षात घेता येतात. आता प्रथम पुरुषी जे सर्वनाम आहे तर त्याचं ते स्वतःच्या बदल्यात वापरावं लागतं. ते म्हणजे आय. म्हणजे आय हे सिंग्युलर फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे आणि वी हे यातच अनेक वचन आहे, प्लुरल आहे, अनेक वचने आहे. म्हणजे आईचा अनेक वचन वी होतं. आईचा अर्थ मी असा घेतला जातो, वीचा अर्थ आम्ही किंवा आपण असा अर्थ आपण वाक्य बनवताना घेतो. नंतर द्वितीय पर्सन किंवा सेकंड पर्सन मध्ये यू, एक वचनीसाठी यू आहे आणि अनेक वचनीसाठी देखील यू आहे. एक वचनीमध्ये अर्थ तू होतो, अनेक वचनीमध्ये तुम्ही असा अर्थ होतो. आता थर्ड पर्सन तृतीय पुरुषी जे सर्वनाम आहे पर्सनल जे आहे पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषीमध्ये ही, सी, इट असे 3 याच्यामध्ये आहेत. तर याच्यामधला हीचा अर्थ तो किंवा त्याने असा होतो वाक्यामध्ये. सीचा अर्थ ती किंवा तिने होतो. इटचा अर्थ ते होतो, कारण इट हे नपुसक लिंगी म्हणून साठी वापरलं जाणारं सर्वनाम आहे. आता या ही असो, सी असो किंवा इट असो, याचा अनेक वचन काय होतं या सर्वनामाचं? तर ते दे होतं. देचा अर्थ आपण ते, त्या, ती, त्यांनी म्हणजे ते सर्व या अर्थानं वापरलं जातं. उदाहरणार्थ सी इज ए गर्ल, ती एक मुलगी आहे, किंवा सी हॅज रिटन ए लेटर, तिने पत्र लिहिलेले आहे. तर या प्रकारे हे इथं दिलेलं आहे. आता बघा, याच्यानंतर आता जर दे म्हटलं तर दे आर बॉईज, ती मुली आहेत, किंवा दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. दे हॅव प्लेड क्रिकेट, त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. अशा अर्थाने या देचा या ठिकाणी वापर केला जातो. तर हे प्रथम पुरुषी असणारे सर्वनाम आहे. याच्यामध्ये बघा, प्रथम पुरुषीमध्ये आय, वी, यू, ही, सी, इट, दे ही प्रथम पुरुषी सर्वनाम, हे सगळी पर्सनल प्रोनाउन्स आली. आता याच्यानंतर फर्स्ट पर्सनल प्रोनाउन्सच्या नंतर दुसरा प्रकार पडतो, तो आहे इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स. बघा, इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. आता प्रश्नार्थक सर्वनामांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रश्नामध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच सर्वनाम येतात. प्रश्न बनवताना एकदम सुरुवातीला येतात. आणि सर्व जेंडर असो किंवा नंबर असो, अनेक वचनी, एक वचनी किंवा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी यासाठी ते ठराविक, त्याच्यामध्ये काही याच्यासाठी वेगळं, पुल्लिंगीसाठी वेगळं, स्त्रीलिंगीसाठी वेगळं, किंवा एक वचनीसाठी वेगळं, अनेक वचनीसाठी वेगळं असा प्रकार होत नाही. तर ही सगळी प्रश्नार्थक सर्वनामे येतं. हे प्रश्न विचारण्यासाठी आपण यांचा वापर करतो. उदाहरणार्थ व्हाट, वेअर, व्हाय, हू, हुम, वेन, विच हे आहे. बघा, व्हाट म्हणजे काय, वेअर म्हणजे कोठे, वाय म्हणजे का, हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, वेन म्हणजे केव्हा, विच म्हणजे कोणता किंवा कोणती किंवा कोणती, हे अशा अर्थानं हे इत्यादी असे वापरलेले हे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. आता सर्वनामाचा पुढचा प्रकार पुन्हा लक्षात घ्या. सर्वनाम म्हणजे
वाक्यातील नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. ए वर्ड विच इज यूज्ड इन प्लेस ऑफ किंवा इन्स्टेड ऑफ ए नाउन इज कॉल्ड प्रोनाउन अशी व्याख्या आहे. बघा त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. याला संबंधी सर्वनामे म्हटलं जातं. आता इथं काय होतं, इथं बघा यांचे प्रकार काय काय इथं बघा व्हॉट, हुज, हू, हुम, विच, दॅट ही याची प्रकार आहेत. म्हणजे याची उदाहरणं कोणती, व्हॉट, नंतर हुज, हू, हुम, विच आणि दॅट. आता फक्त या ठिकाणी इंटरव्हेटिव्ह प्रोनाउन आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये अर्थाच्या दृष्टीने वाक्यामध्ये काहीसा बदल होतो. आता इथं लक्षात घ्या रिलेटिव्ह प्रोनाउन्स उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलंय. काय उदाहरण आहे बघा, उदाहरणार्थ अनिल वॉज ए बॉय हू केम लेट. आता इथं अनिल आपण जर म्हटलं की अनिल वॉज ए बॉय अनिल केम लेट, इथं जर अनिल घेतलं तर म्हणजे अनिल शब्दाच्या ऐवजी वापरलं जाणार हू आहे. आता इथं जसं इथं रिलेटिव्ह आहे याचा याच्याशी संबंध आहे, मात्र इथं प्रकार असा आहे की अनिल आहे म्हणून हू वापरलं. इथं सजीव असेल तर हू वापरलं जातं आणि निर्जीव वस्तू असेल तर त्यासाठी विच हे सर्वनाम रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलं जातं. मात्र याचा अर्थ थोडासा वेगळा होतो. आता इथं व्हॉटचा अर्थ काय की जे या अर्थानं होईल, हुज म्हणजे कोणाचे, पण इथं ज्यांचे कोणाचे असा अर्थ होईल. इथं हुचा अर्थ आपण कोण घेतो याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामात, मात्र इथं कोण म्हणजे की जो या अर्थाने त्याचा वापर होईल. इथं हुम म्हणजे कोणाची, मात्र इथं रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे हुम म्हणजे की जो, की ज्याचे या अर्थानं, ज्या कोणाचे. आता इथं विचचा अर्थ आपण कोणता कोणती घेतो, मात्र इथं घेताना आपण काय अर्थ घेतो, विच म्हणजे की ज्याचे, आणि दॅट म्हणजे आपण वापर करताना दॅट म्हणजे तो तिथे या अर्थाने वापर होतो. मात्र इथं रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये दॅट म्हणजे की या अर्थानं याचा वापर केला जातो. आता हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे संबंधी सर्वनामे आहेत. याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे यांना म्हटलं तर दर्शक सर्वनामे. दर्शक म्हणजे हे कुठल्या तरी गोष्टीचा निर्देश करतात, कुठली तरी गोष्ट दर्शवितात या अर्थानं. म्हणजे धिस म्हणजे हा, ही, हे या अर्थाने. आता दॅट म्हणजे तो, ती त्या अर्थानं, म्हणजे दूरच निर्देश करणारा हा भाग आहे. दिस म्हणजे आता दिस दोज हे ह्या ही या अर्थानं, किंवा दोज म्हणजे ते त्या ती, दिस आणि दॅट याचा अनेक वचने थोडक्यात दिस आणि दोज. आता हिअर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे तेथे. तर ही दिलेली दर्शक सर्वनामे आहेत. याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत बघा, यांना विभाजक सर्वनामे म्हटलं जातं. विभाजक सर्वनामे. आता यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये एकाच वेळी एकाच गोष्टीचा निर्देश या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये केला जातो. असं थोडक्यात आपण असं म्हणतो की इच स्टुडंट, आपल्याला जर म्हटलं तर इच स्टुडंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थी, एकाचाच यावर निर्देश केला जातो या सर्वनाम मधून. म्हणजे उदाहरणार्थ इच आहे, आयदर आहे, नायदर आहे, नन ऑफ आहे, नथिंग आहे. तर ही डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक प्रकारची सर्वनामे आहेत. याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहे. आत्मवाचक सर्वनाम आहेत, म्हणजे स्वतःविषयी सांगणारी बात. आता उदाहरणार्थ माय सेल्फ म्हणजे मी स्वतः या अर्थानं हे माय सेल्फ आहे. आता हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः, हर सेल्फ म्हणजे ती स्वतः, युअर सेल्फ म्हणजे तू किंवा तुम्ही स्वतः, आवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः, देम सेल्फ म्हणजे ते स्वतः, इट सेल्फ म्हणजे ते स्वतः, वन सेल्फ म्हणजे एखादा कोणी स्वतः. या अर्थाने हे रिफ्लेक्सिव्ह आत्मवाचक स्वतःविषयीचा उल्लेख करणारे हे आत्मवाचक सर्वनामे आहेत. नंतरचा जो पुढचा प्रकार आहे तर तो आहे इनडेफिनिट प्रोनाउन्स म्हणजे अनिश्चित सर्वनामे आहेत. यांच्या बाबतीमध्ये काही बाबी निश्चित नसतात म्हणून ते अनिश्चित इनडेफिनिट प्रकारचे सर्वनामे आहेत. त्याच्यामध्ये ऑल आहे, सम आहे, एनी आहे, मिनी आहे, फ्यू आहे. म्हणजे हे नक्की नाही. ऑल म्हणजे नेमके किती सांगता येत नाही, सम म्हणजे काय नेमके नाही सांगत, एनी म्हणजे कोणी, मिनी म्हणजे अनेक, अनेक म्हणजे नेमके निश्चित नाही ते, फ्यू म्हणजे थोडे म्हणजे नेमके किती हे याच्यातून सांगितलं. यांना इनडेफिनिट प्रोनाउन्स म्हणून सांगितलं जातं. बाळांनो मला वाटतं या ठिकाणी आपण हे 1, 2, 3, 4 आणि 2 अशा 6 सर्वनामांच्या प्रकारांचा अभ्यास केला. याच्यामध्ये आणखी रिसिप्रोकल म्हणा किंवा इतर प्रकारची ही आणखी 1, 3 किंवा 4, 3, 4 याचे प्रकार अजून पण आहेत. पण आपल्याला हे नियमितपणे नेहमी वाक्यामध्ये वापरताना यांचा वापर होतो म्हणून याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. या बाबतीमध्ये व्यवस्थित समजून घ्यावं. यामध्ये जर समजा काही शंका वाटली तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
तर बघा या ठिकाणी आपण प्रोनाऊन हा प्रकार पाहिला. पुन्हा बघूया. बघा प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. ए वर्ड दॅट इज युज्ड इन्स्टेड ऑफ ए नाउन इज कॉल्ड प्रोनाऊन. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बघा आपल्याला एखाद्याविषयी माहिती द्यायची असते आणि ती माहिती म्हणजे जर समजा राजू नावाचा मुलगा आहे तर त्या राजू नावाचा फक्त राजू हे नाव पुन्हा पुन्हा येऊ नये. त्या सर्वनाम एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरले जाणारे जे शब्द आहेत त्यांना सर्वनाम असे म्हटले जातात. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर याचे आपण एकूण या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन्स, नंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि इनडेफिनिट प्रोनाउन्स असे प्रकार आपण यामधून पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण आज प्रोनाऊन या संकल्पनेचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.